खुल्या बाजारात कापसाचे दर 5,500 रुपये क्विंटलपर्यंत खाली घसरलेत। अशा परिस्थितीत किमान हमी भावानं कापूस विक्रीसाठी राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा रेटा पणन विभागाकडे वाढला होता। पणन महासंघाच्या माजी अध्यक्षांनी याबाबत केंद्र आणि राज्याकडे पाठपुरावा केला। अखेर पणन महासंघाला कापूस खरेदीची परवानगी देण्यात आली आहे। याविषयीचं पत्र CCIनं पणन महासंघाला पाठवलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। यावर्षी केंद्र शासनानं कापसाला 7,020 रुपये प्रति क्विंटलचा हमी दर जाहीर केला। मात्र हमी दरातील कापूस खरेदी करण्यासाठी कापूस पणन महासंघाचं केंद्रच उघडण्यात आलं नाही। त्यामुळे खासगी व्यापारी वाटेल त्या दरात कापसाची खरेदी करत होते। यातून कापूस खरेदीचा दर 5,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली घसरला होता। राज्यात CCIचे बोटावर मोजता येईल इतकी कमी केंद्र आहे। अशा स्थितीत कापूस पणन महासंघानं हमी दरात कापूस खरेदी करावी अशी मागणी जोर धरू लागली होती। कापूस खरेदीसाठी कापूस पणन महासंघानं वस्त्रोद्योग विभागाशी पत्रव्यवहार केला। 26 डिसेंबरला वस्त्रोद्योग विभागानं CCIचे सब एजंट म्हणून कापूस खरेदीला परवानगी दिली असं पत्र जाहीर केलं। त्यामुळे कापूस खरेदीचा पणन महासंघाचा मोठा अडसर दूर झाला। आता शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे।